नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबईच्या 36 विधानसभेच्या जागा आहेत आणि 36 पैकी 11 जागेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपापसात लढणार आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की दोन सख्खे भाऊ आज एकमेकांचे पक्के वैरी झालेले आहेत आणि ते मैदानात उतरलेले आहेत एकमेकांना पराभूत करण्यासाठी. त्या 11 जागा कोणत्या आणि नेमकं मुंबईत काय चालू आहे ह्याचं एक मी काही आकडेवारी इंटरेस्टिंग तुम्हाला सांगणार आहे. खूप चांगली आकडेवारी या निवडणुकीच्या आता उमेदवार फायनल झालेले आहेत त्यानिमित्ताने समोर आलेली आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या मुंबईत उद्धव ठाकरेंनी 36 पैकी 22 जागी स्वतःचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि 14 जागा शिंदेंची शिवसेना लढवत आहे. यातील 11 मतदारसंघात जसं मी आत्ता सांगितलं की उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई होणार आहे. कोणत्या आहेत त्या 11 जागा तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल. इथं त्याचा आम्ही एक चार्टच तुमच्यासाठी केलेला आहे. याच्यामध्ये मागाठणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चेंबूर, कुर्ला, माहीम, वरळी आणि भायखळा ह्या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 पक्के शिवसैनिक जे पूर्वी होते ते आता एकमेकांचे पक्के वैरी झाले आणि एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत. याच्यातली सगळ्यात उत्सुकतेची आणि ज्याला हॉट सीट म्हणू अशी लढत अर्थातच आदित्य ठाकरेंची शिवसेनेकडून असेल. वरळी विधानसभा मतदारसंघाची वरळीत शिंदे सेनेकडे उमेदवार होता की नव्हता माहिती नाही, पण आदित्य ठाकरेंना वरळीत बांधून ठेवायचं या रणनीतीखाली त्यांनी खासदार असलेल्या राज्यसभेचे उमेदवार असलेल्या मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवलेलं आहे. आता खासदारांनी विधानसभेची निवडणूक लढवावी की नाही लढवावी विद्यमान खासदार असताना हा वेगळा भाग आहे, वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण इथे तशी लढत होणार आहे जी इंटरेस्टिंग लढत होईल. बाकीच्या सुद्धा प्रकाश सुर्वे हे उद्धव ठाकरे गटामध्ये होते मागाठण्याचे, त्यांच्या विरोधात आता उद्धवनी उदेश पाटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. विक्रोळीमध्ये तुम्ही बघाल तर सुवर्णा करंजेंच्या विरोधात आमदार सुनील राऊत, संजय राऊतचे भाऊ ते उतरलेले आहेत. त्यांचं एक स्टेटमेंट आहे, खूप गाजलं, माझ्यासमोर बकरी उभी केली वगैरे. अर्थातच संजय राऊतांचे भाऊ असल्यामुळे आणि सुनील राऊतांकडून वेगळी अपेक्षा लोक करतील की नाही हा वेगळा भाग. भांडूप पश्चिममधून अशोक पाटील आणि आमदार रमेश कोरेगावकर हे लढत आहेत. अशोक पाटील हे शिंदे गटाकडून लढत आहेत आणि उद्धव सेनेकडून रमेश कोरेगावकर लढत आहेत. जोगेश्वरी पूर्वमध्ये इथे रवींद्र वायकर आमदार होते, ते लोकसभेला उभे राहिले, तिथून ते निवडून आले, अवघ्या काही मतांनी ते निवडून आले. आता त्यांनी त्यांच्या मिसेसला मैदानात उतरवलं आहे शिंदे सेनेच्या गटाकडून आणि त्यांच्या विरुद्ध अनंत बाळानर म्हणून आहेत, त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. दिंडोशीमधून माजी खासदार होते जे काँग्रेसमध्ये होते, संजय निरुपम हे शिंदे गटात गेले, त्यांच्या विरुद्ध सुनील प्रभू जे विद्यमान आमदार आहेत, उद्धव सेनेचे प्रतोद आहेत, ते उभे आहेत. अंधेरी पूर्वमध्ये मुरजी पटेल यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आणि विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांनाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. चेंबूरमध्ये देखील शिंदे गटाने तुकाराम काते तर उद्धव गटाने आमदार प्रताप फातर्पेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. कुर्ल्यात मंगेश कुडाळकर हे यांच्याकडे गेले होते एकनाथ शिंदेंकडे, त्यांच्या विरुद्ध आता प्रवीणा मोजरकर म्हणून आहेत. कुडाळकरांचा एक व्हिडिओ त्यांच्या सभेचा गाजला. त्या सभेमध्ये एका मुलीला भोजपुरी डान्सवर नृत्य करताना दाखवलं गेलं, तो बिभत्स नृत्य म्हणून आरोप झाले. तेच मंगेश कुडाळकर, त्यांच्या विरोधात प्रवीणा मोरजकर उभ्या आहेत. माहीममध्ये सदा सरवणकर आणि महेश सावंत यांची लढत आहे, पण माहीममध्ये तिसरं एक एंट्री त्याच्यात झालेली ती अमित ठाकरे यांची. जेव्हा आपण मनसे, उद्धव ठाकरे आणि अशी जेव्हा विश्लेषण करू तेव्हा मी त्याच्यावर डिटेलमध्ये सांगेन, कारण खूप गमती जमती त्या मतदारसंघामध्ये देखील घडत आहेत. पण सध्या तरी तिथे सदा सरवणकर आणि महेश सावंत हे दोघे पक्के शिवसैनिक आज एकमेकांचे पक्के वैरी झालेले आहेत. वरळीचं मी आपल्याला सांगितलंच. आणि भायखळामध्ये यामिनी जाधव ज्या विद्यमान आमदार आहेत लोकसभेला त्या पराभूत झाल्या आणि आता मनोज जामसुदकर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलेले आहेत. यामिनी जाधव यांच्यावर ईडीची चौकशी चालू होती, त्याच्यामुळे त्या शिंदे गटात गेल्या अशी चर्चा होती. या बॅकग्राऊंडवर पुन्हा एकदा त्या आमदारकीला उभ्या आहेत, खासदारकीला यश आलं नाही म्हणून. मित्रांनो, ही झाली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली लढत. मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग मतदारसंघ सांगणार आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई किती ठिकाणी सुरू आहे तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई 9 मतदारसंघात सुरू आहे. कोणते आहेत ते 9 मतदारसंघ? कुलाबा, सायन कोळीवाडा, मुलुंड, वांद्रे पश्चिम, कलिना, अंधेरी पश्चिम, मालाड पश्चिम,
चारकोप आणि कांदिवली पूर्व या 9 जागी काँग्रेस विरुद्ध भाजप लढत होणार आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप. लोकसभेच्या वेळी तुम्ही बघितलं असेल मुंबईचे 6 लोकसभा मतदारसंघ होते, त्यापैकी 3 ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लढत झाली होती. शिंदे सेनेला एक फक्त निरुपमची जागा शेवटच्या क्षणी मिळाली. पण आता उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप ही 8 विधानसभा मतदारसंघात लढत होती आहे. त्याच्यामध्ये मलबार हिल, वडाळा, घाटकोपर पश्चिम, विलेपार्ले, वर्सोवा, गोरेगाव, दहिसर आणि बोरीवली हे 8 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये देखील त्यांचे कोणते प्रश्न आहेत आणि निवडणूक कुठल्या मार्गावर कुठल्या विषयावर नेली जाते हे देखील मी तुम्हाला उद्या परवाच्या काही व्हिडिओजमध्ये सांगेन. काँग्रेस विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढत जी होती आहे ती फक्त 3 ठिकाणी होती आहे. काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याच्यामध्ये मुंबादेवी, धारावी आणि चांदिवली या 3च मतदारसंघात लढत होती आहे. धारावीचं तुम्ही बघितलं असेल, अनिल देसाई उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेला निवडून आले. आता त्याच धारावी लोकसभा मतदारसंघात जिथे वर्षा गायकवाड आमदार होत्या त्या खासदार झाल्या, त्याच्यामुळे ती जागा रिकामी झालेली होती आणि आता तिथून वर्षा गायकवाड यांनी स्वतःच्या बहिणीला उमेदवारी दिलेली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध अजित पवार अशी लढत फक्त एका ठिकाणी वांद्रे पूर्वमध्ये होती आहे. याशिवाय उद्धव ठाकरे विरुद्ध मनसे ही एक इंटरेस्टिंग लढत शिवडीमध्ये होती. शिवडीमध्ये महायुतीने उमेदवारच दिला नाही. तिथे बाळा नांदगावकर आहेत, उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ह्या दोघातच खरी लढत होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी काकापुतण्याच्या 2 पक्षांची लढत ही फक्त अणुशक्तीनगरमध्ये होणार आहे. अणुशक्तीनगरमध्ये सना खान म्हणजे नवाब मलिकांची मुलगी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे ती लढत ही त्या पद्धतीची होईल. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत आणखी एक आहे मानखुर्दमध्ये. आणि शरद पवार विरुद्ध भाजप ही लढत मुंबईमधल्या 36 पैकी फक्त एका मतदारसंघात आहे, तो आहे घाटकोपर पूर्वचा मतदारसंघ. लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं आणि उद्धव सेनेनी 9 ठिकाणी जागा एकमेकांच्या विरुद्ध लढाई केली महाराष्ट्रात. त्याच्यापैकी शिंदे सेनेच्या 7 जागा जिंकल्या होत्या शिंदे सेनेनी. आणि शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गट ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधात लढले होते त्याचा निकाल काय लागला हे आपण बघितलं. आता यावेळी विधानसभेमध्ये जेव्हा 11 मतदारसंघामध्ये भाजप उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध दंड ठोकून उभे आहेत, त्या 11 मतदारसंघांचा काय निकाल लागेल, 11 मतदारसंघात कोण कोणाच्या विरुद्ध कशा पद्धतीने लढतंय हे मतदारसंघ निहाय विश्लेषण देखील आपण करणार आहोत. माझ्यासोबत मी काही लोकांना घेऊन येणार आहे जे त्या मतदारसंघातले अभ्यासू आहेत आणि त्यांना त्या मतदारसंघाची चांगली माहिती आहे. ते देखील तुम्हाला माझ्यासोबत चर्चेत सहभागी झालेले दिसतील. पण आज जर आपण बघितलं तर मुंबईच्या या 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये काही मतदारसंघ असे आहेत की जिथे वन साईड आज वाटतीये निवडणूक, पण ती वन साईड होईलच की नाही हे सांगता येणार नाही. उदाहरणच एक मतदारसंघाचं द्यायचं तर विलेपार्ले मतदारसंघात परागाळवणी उभ्या आहेत. ती एकतर्फी होईल असं त्यांनाही वाटतं, भाजपलाही वाटतंय. पण विलेपार्लेमध्ये फनेल झोनचा जो मुद्दा आहे तो अत्यंत कळीचा मुद्दा झालेला आहे. लोकांना तिथे स्वतःच्या इमारती मोडकळीस आलेल्या रिडेव्हलप करता येत नाहीत, उंची वाढवता येत नाही, ठराविक फनेल झोन असल्यामुळे ठराविक मजल्यांच्या वरती जाता येत नाही. आणि हा प्रश्न गेले 5 वर्ष रेंगाळत राहिला. पूनम महाजनना देखील याचा रोष सामना करावा लागला, परागाळवणींना देखील करावा लागला. आता या फनेल झोनचा विषय हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. किती वर्ष तुम्ही लोकांना आश्वासन देणार करतो म्हणून, असा प्रश्न आता लोक विचारायला लागले तर पुढच्या काही दिवसात ह्या निवडणुकीचं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. असं प्रत्येक मतदारसंघात काही ना काहीतरी आहे. बांद्रेचा मतदारसंघ बघितला तर तिथे शासकीय वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक ही त्यामुळेच सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधक असेल हे मूळ प्रश्नावर न येऊ देता ही निवडणूक धर्म, जात किंवा हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, यांनी बायकांविषयी असं विधान केलं, त्यांनी महिलांविषयी असं विधान केलं, याच्या भोवती फिरवत ठेवायची. आता नवीन वाद सुरू झाला की राहुल गांधींनी जी घटना दाखवली ती लाल रंगाची पुस्तक आहे. लाल रंगाचंच पुस्तक का दाखवतात? लाल रंग हा कम्युनिस्टांचा आणि नक्षलवाद्यांचा रंग आहे. आता हे कुठून आलं काय ह्याच्यावर आपण डिटेल चर्चा करू. पण हे सगळे विषय तुमचे मूळ विषय बाजूला ठेवून प्रचारात आणले जात आहेत. आपण प्रयत्न करू की मूळ विषयावर लोकांना आणण्यासाठी, या उमेदवारांना तुमच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे.
कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही लिहा. तुम्हाला कोणत्या प्रतिक्रिया वाटतात, कोणते विषय मांडले गेले पाहिजेत ते तुम्ही लिहा. ते विषय देखील आपण या मुंबई डायरीमधून मांडण्याचा प्रयत्न करू. लवकरच तुमच्या भेटीला आणखी वेगवेगळ्या मतदारसंघांचं विश्लेषण घेऊन येईन. धन्यवाद.